ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि त्याचसोबत सायली हे दोघंही जण आता बसलेले असतात आणि त्या दोघांनाही काही ना काही सुचत असतं. तेच आता त्या दोघांचाही विचार मनामध्ये असा येत असतो की काही झालं तरीसुद्धा आपण ना काहीतरी हातपाय चालवायला हवेत, कारण असा जास्त आपण विश्वास कोणावरही ठेवायचा नाही. त्याचबरोबर त्या आता जी सायली आहे तिला संशय येत असतो. सायली आता म्हणत असते की हे सगळं काही इतक्या हलक्यात घेण्यासारखी गोष्ट नाही आहे. म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की ही गोष्ट आपण जर हलक्यात घेतली ना तर त्याचे परिणाम वेगळेच होतील. मला असं वाटतं की या सगळ्याच्या मागे अजून एक तिसरी व्यक्तीसुद्धा आहे, पण ती तिसरी व्यक्ती कोण आहे ना हे काही केल्या कळत नाही आहे, जे आपण शोधून काढायला हवं. मग आता असं म्हटल्याबरोबर आता सायलीने या सगळ्या काही गोष्टींचा तपास घ्यायचं ठरवलेलं असतं. तेवढ्यातच आता तिथे श्वेता येते आणि श्वेता म्हणत असते की आल्यावर खरं तर ना तुम्हाला बोलवलं आहे. कुठे बोलवले, कोणी बोलवले? खरं तर कल्पना मावशींनी मला ना तुम्हाला आठवण करून द्यायला सांगितली आहे. सो मी तुम्हाला आठवण करून द्यायला आली आहे. तुम्हाला डॉक्टरांकडे जायचं आहे ना सोनोग्राफी करायला? हो हो अगं हो, लक्षात आहे आमच्या, आम्ही आता निघतोच आहोत. मग तेव्हाच ना इकडे आता ती रूममध्ये आलेली असते. तर रूममध्ये आलेली असतानाच ना तिला थोडं आता सांगितलं जातं की अगं हे जे कप ठेवले आहे तेवढे ते घेऊन जा ना. मग तोपर्यंत जी सायली आहे ना ती थोडी फ्रेश व्हायला रूममध्ये म्हणजे वॉशरूममध्ये गेलेली असते. तोपर्यंत इकडे अर्जुनचा फोन वाजतो. अर्जुनचा जसा फोन वाजतो ना तसं मात्र आता इकडे जी श्वेता आहे तिलाच आता अर्जुन सांगत असतो की जरा फोन दे ना. मग आता जो श्वेता फोन अर्जुनला देते. अर्जुनला फोन दिल्याबरोबर आता तिकडनं ती हळूच का होईना जात असते, पण तिला ना काहीतरी शिस्त ह्या दोघांचं एवढं मात्र कळत असतं. पण काय शिस्त या गोष्टी समजत नसतात आणि त्यामुळेच ना थोडासा विचार का होईना इथे आता सुरू असतो. अर्जुन आणि सायली आता निघालेली असतात. सायलीने अर्जुनला सांगितलेलं असतं की आपण बाळाच्या बाबतीत तर सोनोग्राफी करायला जातोय, पण माझं असं म्हणणं आहे की आपलं इथलं काम झाल्यानंतर ना आपण जरा मुलींचा शोध घेण्यासाठी सुद्धा थोडंफार पाऊल उचलायला हवं. कारण मला असं वाटतंय ना की मुली ज्या आहेत ना त्यांना आपण म्हणजे कुठे गेल्या होत्या, कुठपर्यंत सोडलं होतं त्यांना ते बघायला हवं. त्यावर अर्जुन इकडे सायलीला म्हणत असतो की या सगळ्यामध्ये आपण आपल्या बाळाकडे दुर्लक्ष तर करत नाही आहे ना. मग तेव्हा सायली म्हणत असते की नाही, मला तर असं वाटत नाही की आपण आपल्या बाळाकडे दुर्लक्ष करतोय, कारण शेवटी ना मी बाकी मुलींची सुद्धा जबाबदारी घेतलेली आहे. बाळाची जबाबदारी तर माझ्याकडे आहेच, ती तर मी पार पाडतेच आहे, पण बाकी मुली आहेत ना आश्रमातल्या त्यांचीसुद्धा मी आई आहे. मग त्यांची आई म्हणून मला त्यांची काळजी वाटणार नाही का? अर्जुन म्हणत असतो की हो सायली मला कळतंय. मग आता सायली म्हणत असते की मी तीच आई आहे, म्हणूनच मग मला ना माझ्या परीने मुलींना शोधायचं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की माझी खात्री आहे तू तुझ्या परीने मुलींना शोधायला जाशील ना तर नक्कीच मुलींबद्दल आपल्या हाती काहीतरी लागेल. हे आता इकडे असणाऱ्या अर्जुनने सायलीला म्हटलेलं असतं. मग आता सायली म्हणत असते की हो हो तुमचं अगदी बरोबर आहेच. आता अर्जुन जो आहे तो मात्र आता सायलीला म्हणत असतो की सायली मला आता सांग की आता तुला कसं वाटते, म्हणजे मुळात मला हे जाणून घ्यायचं आहे की तू आता काय विचार करतेस तो. म्हणजे आता आपलं बाळ हे आपल्याला स्पष्ट दिसेल ना? हो हो दिसेल ना बाळ, पण म्हणजे बाळाचे डोळे, बाळाचे हात ह्या सगळ्या काही गोष्टी दिसतील. बाळ कसं दिसणार आहे हे नाही सोनोग्राफीमध्ये दिसत. असंही आता जी सायली आहे ती अर्जुनला सांगत असते आणि अर्जुनला ती शांत करायचा प्रयत्न करत असते. पण अर्जुनला ना आता तिला बाळाला भेटायची ओढ झालेली असते. तेच दुसरीकडे ना वाटेने काही दोन मुली ज्या आहेत ना त्या चाललेल्या असतात. दोन मुली वाटेने चालत असताना ना इथे मात्र मनामध्ये विचार येत असतो सायलीच्या की या मुली ज्या आहेत त्या मनू एवढ्या आणि त्या बाकी मुली एवढ्याच आहेत. मग आता सायली म्हणत असते की बघा ना या मुलींना एकट्याच चालल्या आहेत, या मुलींना आपण सोडायचं का? त्यांना कुठे जायचं आहे त्यांना विचारूया का? म्हणजे आपल्या मानसीसोबत आणि जे काही झालं ते बाकी इतर कोणासोबत होऊ नये ना असं मला नेहमीच वाटत असतं. असंही आता बोललं जातं. हो हो विचारूया थांब. मग आता त्या मुलींना विचारलं जातं की तुम्हाला कुठे जायचं आहे? तेव्हाच त्या मुली सांगत असतात की आम्हाला ना पुढे इथे क्लास आहे आमचा शिवण कामचा, तो स्टेशनजवळ आहे, तिथेच आम्हाला जायचं आहे. अच्छा तुम्हाला शिवण क्लासला जायचं आहे का? मग एक काम करा तुम्ही ना बसा, आम्ही तुम्हाला सोडतो तुमची हरकत नसेल तर. मग आता त्या मुली बसतात, कारण त्या मुलींना खूप जास्त लांब जायचं असतं. मग त्या विचार करतात की आपल्याला जर लिफ्ट भेटत आहे तर आपण का नाही जायचं. म्हणूनच मग आता त्या बसलेल्या असतात त्या गाडीमध्ये आणि तेव्हाच ना त्या गप्पा थोड्या मारत असतात. आणि तेव्हा इथे आता सायली त्यांना विचारत असते की कुठे चालला आहेत, काय चाललं आहे. तेव्हा आता सायलीला त्या सगळं
काही सांगत असतात. सायलीसोबत अगदीच ना मनमुरादपणे त्या गप्पाही मारत असतात. त्यामुळे आता सायलीलासुद्धा बरं वाटत असतं. तेच आता सायलीला ह्या 2 मुलींना बघून ना आठवण येत असते मानसी आणि बाकी इतर मुलींचीसुद्धा. तेव्हा त्यांचा क्लास जवळ आलेला असतो म्हणून त्या म्हणतात की बरोबर हां इथपर्यंत परफेक्ट बरोबर सोडलं, आता बस उतरवा आम्हाला. मग आता त्या दोघींनाही खाली उतरवलं जातं. मग तेव्हाच त्या दोन्ही मुलींना थँक्यू वगैरे बोलत असतात. तेव्हा आता त्या दोन्ही मुली तिकडनं निघून गेल्यानंतर सायलीलासुद्धा बरं वाटतं की चला या दोन्ही मुलींना योग्य त्या दिशेला आपण पोचवलं. मग आता सायली म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का, आता ह्या मुली जशा शिवण क्लासला गेल्या ना, तसंच ना आपली मनू आणि बाकी इतर मुलीसुद्धा ना शिवण क्लासलाच गेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना त्या पळवलं गेलं. पण ह्या सगळ्या काही गोष्टी ना आपण शोधून काढूया. तुम्ही मला नक्कीच घेऊन चाल ना त्या लोकेशनला, म्हणजे आपण बघूया तिथे काही कॅमेरा वगैरे आहेत का, म्हणजे पोलिसांच्या नजरेतनं सुद्धा काहीतरी गोष्टी राहू शकतात ना, ज्या की आपण करू शकतो. असंही आता अर्जुनला सायली बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे, बघूया आपण पण आधी सोनोग्राफी करून घेऊया. सोनोग्राफीमध्ये मला माझं बाळ बघू द्या आहे, मग बाळ बघितल्यावर पुढच्या काही गोष्टी या सगळ्या आता सांगाव्याच लागतील, असंही आता इथे सायली म्हणत असते. मग आता अर्जुन म्हणतो की हो चालेल तू म्हणतेस ना तसंच करूया. मग आता त्यांचं ठरतं की हे सगळं काही अशा गोष्टी करायच्या. तेच आता दुसरीकडे या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग ठरतं. तेच आता इकडे अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की चला फायनली सगळं काही नीट चाललं आहे तर मलाही बरं वाटतंय. मग तेव्हा दुसरीकडे प्रिया जी आहे ना ती आता फोन करत असते. प्रियाने कॉल केलेला असतो आणि प्रिया कॉल करून म्हणत असते की तिकडे काय चाललं आहे, तिकडचा काही तपास वगैरे लागला आहे का. तेव्हाच ना इथे ना अजून तरी काहीच नाही. का काही नाही, का अजून त्या लोकांनी केलेलंच नाही आहे का. त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेव, त्या लोकांना कधीही काहीच करू शकतात. तुला म्हणून सांगते त्यांच्या रूममध्ये ना जरा बघ पडताळणी करून, कारण त्यांच्या रूममध्ये ती लोक आता कसले प्लॅनिंग करत असतात आणि त्यांच्या रूममध्ये ना एक व्हाईट बोर्ड आहे. त्या व्हाईट बोर्डवर ना ती लोक पुढचं प्लॅनिंगही करत असतात. म्हणजे ती लोक आता काय करणार आहे ते सगळं काही त्यांनी व्हाईट बोर्डवर लिहिलेलं असेल. एकदा जाऊन तू चेक करून ये, म्हणजे तुलाही समजेल की काय होईल ते पुढे. मग तू मला लगेच येऊन सांग. मग तेव्हाच ना इथे असणारी ही जी श्वेता आहे ती म्हणत असते की इथे कामाला ना मी गोलूला सांभाळायला आहे, त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी नाही. मग तेव्हा प्रिया म्हणत असते की रिस्क घे आणि जा, नाहीतर आपल्याला ना खरंच ना सगळंच अवघड होऊन बसेल. मग तेव्हा प्रियाला श्वेता सांगत असते की बघते मी माझ्या परीने प्रयत्न करून बघते, जर मला जमलं तर ठीकच आहे, असंही आता ती म्हणू लागते. तेच आता इकडे ना श्वेताने विचार केलेला असतो की प्रिया म्हटली आहे तर एकदा जाऊन तर बघायला हवं, असं शांत उभं राहून चालणार नाही. प्रियाने आता तिला काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगून ठेवलेल्या असतात. आता श्वेता फोन ठेवते आणि श्वेताने जसा आता फोन ठेवलेला असतो ना तशी तिला आता पुढे कामाला लागायचं असतं. कारण सायली अर्जुन तर रूममध्ये नाही आहेत, तोपर्यंत आता रूममध्ये जाऊन बराच तपास तिला घ्यायचा असतो. कारण जर आपण तपास घेतला नाही तर आपल्याला काही गोष्टी कळणार नाहीत आहे विचार ना आता मात्र श्वेताच्या डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. त्यामुळे आता प्रियाने तर श्वेताला कानमंत्र दिलेला आहे की कुठे काय गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या निरखून बघ म्हणून. मग आता श्वेताला त्या पद्धतीने कामसुद्धा पटापट करायचं असतं. तिच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी झालेल्या असतात तेव्हाच मात्र आता प्रियाने सांगितलेलं असतं. त्या प्रत्येक गोष्टीला प्रियाने या आधीसुद्धा अनुभवलेल्या होत्या आणि त्यामुळेच आता तिने विचार केलेला होता की या सगळ्या काही गोष्टी श्वेताला सांगाव्या. म्हणजे कसं सायली अर्जुनची नस ना प्रिया ओळखत होती. ती लोक काय करू शकतात काय नाही या बरोबर गोष्टी ज्या आहेत ना त्या माहिती होत्या आणि म्हणूनच प्रियाने तशा पद्धतीने आता सगळं काही सांगितलेलं होतं. तेच दुसरीकडे आता जी श्वेता आहे ना ती बघते की कोणीच नाही आहे ना घरात, कारण रूममध्ये ना आता सगळेच जण नसतात. इकडे आता सायली अर्जुनची सोनोग्राफी वगैरे पूर्णपणे झालेली असते. सायली अर्जुनची जशी सोनोग्राफी पूर्ण होते ना तसं मात्र आता इथे सायली विचार करत असते की आता आपल्याला त्या लोकेशनला जायचं आहे. पण इकडे मात्र आता अर्जुनच्या मनामध्ये ना एक नाही भलतेच विचार आता सुरू असतात. अर्जुनच्या मनामध्ये एक नाही तर भलते विचार जेव्हा सुरू होतात ना तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो सायलीला की किती भारी कल्पना आहे ना. मग आता हॉस्पिटलच्याच बाहेर अर्जुनचं हे सगळं सुरू होतं. कारण अर्जुनच्या हातामध्ये ते सोनोग्राफी रिपोर्ट्स असतात ज्यामध्ये त्याला त्याचं बाळ ना स्पष्टपणे दिसत असतं आणि त्यामुळे सायली हळूहळू पुढे चालत चाललेली असते. सायलीला तर आता त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आठवत राहत असतात. मग आता सायलीला त्या लोकेशनपर्यंत पोहोचायचं असतं आणि या
त्यासाठी सायलीची लगबग सुरू असते. सायली तंद्रीमध्ये पुढे निघून जाते तर अर्जुन मागेच राहतो. मग आता सायली मागे वळून पाहते तर अर्जुन हा खूप जास्त मागे असतो. म्हणूनच मग आता सायली त्याच्याकडे जाते. सायली आता अर्जुनला म्हणत असते की काय झालंय तुम्हाला. तेव्हा अर्जुन सांगतो की मला काही झालं नाही आहे, बघ ना आपलं बाळ बघ ना किती कोड दिसतंय ते. म्हणजे ना मी ना विचारही करू शकत नाही की आपलं बाळ हे असं असेल ते, म्हणजे काय झालं आहे नेमकं. मग तेव्हाच ना अर्जुन तिथेच असलेल्या त्या बाकड्यावर बसतो आणि सायलीसुद्धा त्याच्यासोबत बसलेली असते. सायली आणि त्याचसोबत आता ते दोघंही जण जेव्हा तिथे बसतात ना तेव्हा मात्र आता आजूबाजूची जी लोक असतात, बॉय असतो, नर्स असतात, ती सगळीजणं आता पाहत असतात. आणि मग आता अर्जुन ना बाळाबद्दल खूप जास्त बोलत असतो की बाळाचे डोळे बघ, बाळाचे हात बघ, किती गोड ना, केवढंसं गोंडस बाळ आहे हे, मी तर इमॅजिनच करू शकत नाही एवढंही गोड बाळ असतं असंही आता तो म्हणत असतो. सायली मी आज ना खूप जास्त खुश आहे आपल्या बाळाला बघून. आता त्याची चर्चा सुरू असते. आजूबाजूची सगळीजणं आता अर्जुनकडे बघत असतात की या अर्जुनचं नेमकं चाललंय तरी काय. आणि म्हणूनच मग आता ही लोक एवढं बघत असतात ना, त्यामुळेच ना सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही बघताय का, आपल्याला सगळेजणं आजूबाजूला बघत आहेत. त्याबरोबर आता अर्जुनही निरखून पाहतो तर खरंच ना मग आता सायली अर्जुनला म्हणत असते की मला ना तुमचं हे फिलिंग बघून ना असं वाटतंय की पहिल्यांदाच कोणीतरी बाबा होणार आहे, म्हणजे या जगात पहिल्यांदाच आपण आई बाबा होणार आहोत असं काहीसं फिलिंग ना मला तुमच्याकडे बघून येते. म्हणजे याआधी मी कधी असा विचारही केला नव्हता एवढ्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत होतील त्या. पण आता अर्जुन सायलीला म्हणतो की बघ ना ही कल्पनाच किती वेगळी आहे ना, आपलं गोंडस बाळ या जगात येणार आहे, ही कल्पना ही वेगळंच काहीतरी सांगून जाते असंही आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा सायली ही खूप जास्त अशी खुश असते. सायली आता खूप जास्त खुश असते आणि ती आता म्हणत असते की चला ना आता आपण पुढे निघूया का, कारण आपल्याला बाकी त्या लोकेशनला सुद्धा पोचायचं आहे ज्या लोकेशनवर ना मुलींना गायब केलेलं आहे. तेव्हाच अर्जुन ना सायलीच्या पोटाला हळूवारपणे हात लावून पाहतो आणि जेव्हा तो हळूच तिच्या पोटाला हात लावून पाहतो ना तेव्हा सायलीलाही छान वाटतं, कारण बाळाचे मुवमेंट्स आता एकदम फास्ट व्हायला लागलेले असतात. कारण 7वा महिना आहे आणि 7व्या महिन्यामध्ये बाळ मुवमेंट्स हे करायला लागलेलं असतं. आणि तेव्हा अर्जुनला आता वाटत असतं की खरंच ना या वेळेत ना मला ना बाळाशी गप्पा मारायला खूप जास्त आवडते, मी खूपच लकी आहे असंही आता तो म्हणत असतो. मग आता सायलीलासुद्धा अर्जुनकडे बघून ना खूपच जास्त हसायला येत असतं, कारण तो बाळाच्या बाबतीत हा खूपच पॉझिटिव्ह झालेला असतो, कारण त्यालाच या जगात बाळ होणार आहे असं काहीसं फिलिंग त्याचं असतं. सायलीला त्याने आता आपल्या जवळही घेतलेलं असतं. सायली ही खुश असते. दुसरीकडे श्वेता आता सायली अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि ती आता बघत असते की त्या व्हाईट बोर्डवर काही लिहिलेलं आहे का, पण त्या व्हाईट बोर्डवर काहीच लिहिलेलं नसतं. आणि त्यामुळेच मग आता ती विचार करते की प्रिया तर म्हटली होती व्हाईट बोर्डवर काहीतरी भेटेल, पण इथे तर काहीच लिहिलेलं नाही आहे. काय बोलावं आता ह्या माणसांना, खरंच ना मला तर इथे पाठवलेलं आहे पण इथे तर काहीच लिहिलेलं नाही आहे, मग आता मला काय भेटणार आहे असंही आता ती बोलत असते. कल्पना प्रतिमाला म्हणत असते की मी तर ना सायलीला रोज ना गर्भसंस्काराचे एक एक पुस्तकाचं पान आहे ना वाचून दाखवणार आहे, तिला तसंच करावं लागणार आहे. अगं पण प्रताप यांनी जबाबदारी घेतली ना, प्रताप आता तिचं सगळं हँडल करेल, योगाचं व्यायामाचं सगळं त्यांनी घेतलं आहे म्हटल्यावर. तेवढ्यातच ना आता प्रतिमाची मान अवघडलेली असते म्हणून प्रतिमा मानेला हात लावते. तर कल्पना म्हणते की काय गं काय झालं, मान दुखते का. अगं हो गं मला वाटते मान लचकली आहे, थांब मी ना पटकन बाम घेऊन येते, अर्जुनच्या रूममध्ये आहे, कालच अर्जुनने आणलाय असंही आता कल्पना बोलत असते. तेच आता श्वेता ना इकडे आता सायली अर्जुनच्या रूममध्ये असते आणि तिला ना फाईल सापडलेली असते सायलीच्या केसची फाईल सापडल्यामुळे ती आता ती फाईल बघत असते की फाईलमध्ये काय काय आहे. तोपर्यंत अर्जुन सायली आता त्या लोकेशनला पोहोचलेले असतात जिथून आता त्या मुलींना उचलून गायब केलेलं आहे. त्याच लोकेशनला सायली म्हणत असते की बघा ना इथून कुठे आपल्याला कॅमेरा वगैरे दिसतोय का. अर्जुन आता इकडे तिकडे बघत असतो कारण गाडी तो खूपच जास्त स्लो चालवत असतो. तेवढ्यातच ना अर्जुनला एका कोपऱ्यामध्ये कॅमेरा लावलेला दिसतो, पण तो कॅमेरासुद्धा लावून काही उपयोगाचा नसतो, कारण कॅमेरामध्ये म्हणजे तो कॅमेरा मुद्दामून फिरवलेला असतो, कारण त्या कॅमेरामध्ये काही रेकॉर्ड व्हायला नको असंच काहीसं आता वाटत असतं आणि त्यामुळेच कॅमेरा हा फिरवून ठेवलेला असतो. मग आता अर्जुन म्हणतो की आता काय करायचं तूच सांग, म्हणजे आपल्याला दिशाभूल केल्याचं हे सगळं दिसत आहे. तेव्हा आता सायलीसुद्धा म्हणते की हो हे तर आहे, पण मला असं वाटतं ना की पुढे
आपण शोध घेणार आहोत ना, तर आपण जरा गाडीतून उतरून मग शोध घेऊया. अर्जुन म्हणतो की एवढं चालायला लागेल, नको नको, तुला त्रास होईल, आपल्या पायाला त्रास होईल. सायली म्हणत असते की काही त्रास होणार नाही, चला ना, म्हणजे आपण निघालो नाही तर कसं होणार आहे, आपण जरा निघूया आणि रस्त्यावर थोडी चौकशी करूया आणि वाटेवर सुद्धा बघूया ना की काही पुरावा सापडतोय का. मग आता अर्जुन ऐकतो आणि सायली बरोबर गाडीतून बाहेर उतरून आता तो निघालेला असतो. तेच आता श्वेताला केसची फाईल मिळालेली असते म्हणून श्वेता खूप जास्त खुश असते. श्वेता आता खुश असताना ती फाईलमधले पेपर सगळे काही खाली पडलेले असतात. ती आता हळूवारपणे उचलत असते, पण तोपर्यंत ना आता रूममध्ये कल्पनासुद्धा यायला निघालेली असते. रूममध्ये जशी आता कल्पना येते ना, तोपर्यंत हिने ना पेपर जे आहे ते आता बघून झालेले असतात आणि ते आता जागेवर सुद्धा ठेवलेले असतात. जसे आता ते पेपर ना जागेवर ठेवले जातात तेव्हा कुठे जाऊन ना आता इकडे जी कल्पना आहे ती बघते आणि कल्पना श्वेताला म्हणत असते की अगं तू इथे काय करतेस. तेव्हाच ना श्वेताच्या हातामध्ये ना आता झाडू असतो आणि तो झाडू बघूनच कल्पना तिला म्हणत असते की काय झालं आहे. मग आता कल्पनाला ती म्हणत असते की काही नाही, म्हटलं थोडं साफ करून घ्यावं, पण अगं आपल्या काळात काम करायला वेगळ्या केअरटेकर आहे की. अगो पण तसंही विमल मावशी नाही येत ना, त्या सुट्टीवर आहेत. मग मी विचार केला तोपर्यंत मी आवरते आणि हे काम केलं तर मी काही तुम्हाला जास्तीचे पैसे मागणार नाही आहे. जे घर आपलं आहे सो घरामध्ये सगळं काही करायलाच हवं ना, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हाच ना दुसरीकडे मात्र आता श्वेताने हे म्हटल्यावर आता जी कल्पना आहे ती म्हणत असते की खरंच ना तुझ्यामध्ये आणि सायलीमध्ये काहीच फरक नाही, दोघींना कितीही सांगितलं तरी दोघीही या तशाच. मग आता गोलूचं तसंही खेळणं भेटत नव्हतं. मग म्हटलं अनायसे रूम आता आपण झाडायलाच घेतली आहे तर सायली दादा ताईची आणि अर्जुन दादाची सुद्धा रूम साफ करून घ्यावी असा विचार केला आणि थोडं घरात काम केलं म्हणून काय झालं असंही आता ती म्हणत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की कल्पनाला श्वेताचं वागणं आवडत असतं, कारण ती ना सगळं काही घरातल्यांप्रमाणे करत असते आणि त्यामुळेच ना आनंद झालेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की कल्पना आता श्वेताला म्हणत असते की मी ना इथे आले होते ते म्हणजे बाम घ्यायला. प्रतिमा त्याची मान जरा उघडली आहे ना, मग विचार केला अर्जुनच्या रूममध्ये एक बाम आहे तोच बाम घेऊन जावा आणि म्हणूनच मग तो बाम घ्यायला म्हणून मी आले होते, हेही आता बोललं जातं. इकडे आता सायलीला खूप जास्त चालून चालून ना दम लागलेला असतो आणि जसा आता सायलीला दम लागतो तसा आता तिला काही सुधरतही नसतं. तेच आता अर्जुन जो आहे तो आता म्हणू लागतो की बघ बायको, आपल्याला काहीसुद्धा पुढे दिसत नाही आहे, मग त्यापेक्षा मला असं वाटतं ना की आपण इथे उगाच ना टाईमपास करून चालणार नाही आहे. पटकन ना आपण इथून जाऊया, पुढे जाऊया, नाहीतर पटकन चल आपण गाडीत बसूया. पण सायली ऐकत नसते. सायली म्हणत असते की मला असं वाटतं ना की आपण आधी बघायला हवं काय आहे आणि काय नाही ते. मग आता थोडं चालूया, अजून थोडं 5 मिनटं चालूया, माझ्यात आहे तेवढा स्टॅमिना, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा आता अर्जुनला कसं बसं तयार केलेलं असतं, अर्जुनला जसा तयार करते तेव्हा अर्जुनना तिच्याबरोबर यायला तयार झालेला असतो आणि अर्जुन जेव्हा येतो ना तिच्याबरोबर तेव्हा आता सायली म्हणत असते की बघा ना इथे आता कॅमेरेज आहेत पण सगळे काही डायव्हर्ट केलेले आहे त्यामुळे आपल्याला कळत नाही आहे. तरीसुद्धा आता ते दोघंही जण हळूहळू का होईना पुढे जात असतात. जसे आता ते वाटेने पुढे जात असतात ना तिथे आता काहीतरी संशयास्पद सायलीला दिसू लागतं. सायली म्हणत असते की हे बघा ना इथे काहीतरी वेगळं दिसते. मग आता सायली विचारते की काय वेगळं वाटते बघा तर. म्हणजेच आता त्या दोघांनाही चालायला असा कंटाळा येत असतो. सायली प्रेग्नंट असल्यामुळे तिला दम लागत असतो, पण सायलीला मुलींचा तपास घ्यायचा असतो आणि त्यामुळेच ना ती आता शांत न राहता मुलींचा तपास घेण्यासाठी सरळ चालत असते. तेच आता कोपऱ्यामध्ये असा कचरा बाजूला करून ठेवलेला असतो आणि तो कचरा भेटतो आणि जसा तो कचरा भेटतो ना तसं मात्र आता सायली म्हणत असते की जरा ते हलवा ना, बघा ना तिथे काय आहे. मग आता तेच बघितल्यानंतर ना तिथे ना आता एक बॅग दिसते. ती बॅग बघून आता सायली म्हणते की ही बॅग तर दिव्याची आहे. काय दिव्याची बॅग? हो हो दिव्याची सेम बॅग होती. मग आता ती बॅग उघडून बघितली जाते. बॅग जशी आता उघडून बघितली जाते ना तसं मात्र आता बॅगेमध्ये दिव्याची वही असते, त्यासोबत दिव्याची बॉटलही असते. त्यामुळे आता सायलीला अजूनच खात्री पटते आणि सायली म्हणत असते की बरोबर हे सगळं सामान ना दिव्याचं आहे. मग आता दिव्याचं हे सगळं सामान असतं तोपर्यंत आता अर्जुनने ना कॉल करायचं ठरवलेलं असतं सावंत इन्स्पेक्टरला. सावंत इन्स्पेक्टरला फोन केल्यानंतर सावंत इन्स्पेक्टर म्हणतात की गुड न्यूज आहे. तर आता अर्जुन विचारतो की काय गुड न्यूज आहे. त्यावर आता जो आपल्याला पेनड्राईव्ह भेटला होता त्याचा पासवर्ड हा जो आहे तो ट्रॅक झालेला आहे. पासवर्ड पूर्णपणे ओपन झाला आहे. मग आता त्यात डाटा काय आहे ते अजून बघितलं नाही आहे. मग आता अर्जुन म्हणतो की प्लीज त्यामध्ये काय डाटा आहे ना ते लवकर बघा, म्हणजे कसं आपल्याला पुढच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडता येतील. तेव्हाच ना अर्जुन म्हणत असतो की खरं तर ना मी आणि सायली
सायली जरा बाहेर आलो होतो तर त्या लोकेशनला पोचलो होतो, ज्या लोकेशनवर ना मुलींना गाडीत बसवून नेलं गेलेलं होतं. आणि तेव्हाच ना तिथे आम्हाला एका मुलीची म्हणजे आश्रमाची मुलगी आहे दिव्या, तिची बॅग सापडली आहे. म्हणजेच शिर्केने नीट तपास घेतला नाही का असाही विचारणा इथे आता इन्स्पेक्टर सावंत करत असतात आणि ते अर्जुनला सुद्धा बोलून दाखवत असतात. तर आता अर्जुन म्हणत असतो की एक काम करूया, आपण हे डिस्कस करायला ना आमच्याच घरी भेटूया, तुम्हीही या, असंही आता त्याने सांगितलेलं असतं. मग आता अर्जुनने सांगितल्याबरोबर इन्स्पेक्टर सावंतही हो असं म्हणतात. तेच आता इकडे अर्जुन जो आहे त्याला आता सायली म्हणत असते की समजतंय ना तुम्हाला, म्हणजे ह्या सगळ्या काही गोष्टी ना बरोबर व्यवस्थित नियम करून केल्यात, म्हणजे ह्याच रस्त्यावर ना मुलींना पुढे घेऊन गेला आहे. म्हणजे आपला जो काही पर्याय होता, आपण जे काही ठरवलं होतं ते अगदीच बरोबर निघालं. इकडे आता स्टडी रूममध्ये अर्जुन, सायली, त्याचसोबत चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत बसलेले असतात. त्याच वेळेला अर्जुनच्या हाती पेनड्राईव्ह लागलेला असतो आणि या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांची चर्चा सुरू असते. अस्मिताच्या कानावर काही शब्द येतात आणि त्यामुळे अस्मिता सुद्धा टेन्शनमध्ये येते की ह्या सगळ्याच्या मागे नेमकं आहे तरी कोण. तेच आता अस्मिता रूममध्ये असताना तिकडनं ना ही जी श्वेता आहे ती म्हणते की मी कुसुमताईला कॉल करायला जाते, कुसुमताईला सांगते की काही इथे घडत नाही आहे. पण तेव्हाच ना अस्मिता म्हणते की अगं अर्जुनच्या हाती काहीतरी पेनड्राईव्ह लागलं आहे, तेही सांगा. मग तेव्हाच ना श्वेताला कळतं की अर्जुनच्या हाती कोणता तरी पेनड्राईव्ह लागला आहे. आता पेनड्राईव्हच्या लोकेशनवर ना ती लोक त्या परफेक्ट दिशेला पोचलेली असतात आणि तिथे आता मानसीची वही सापडते. त्यामुळे आता वेगळंच वळण आता पाहायला मिळतं.